तर थेट उत्तर प्रदेशमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि गोरखपूर हा योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ। या ठिकाणाहून 4 वेळा ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। मात्र गोरखपूरमध्ये यंदा भाजपकडून भोजपुरी कलाकार रवी किशन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहताय। आता योगी आदित्यनाथ आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा सपत्नीक मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। ही 2 दृश्य आपण पाहताय। आज देशभरात शेवटच्या टप्प्यामधलं मतदान जे आहे ते पार पडतंय। 57 जागांवर मतदान जे आहे ते पार पडतंय आणि याच्यामध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश या ठिकाणाचा समावेश आहे। झारखंडमध्ये 3 जागा आहेत, पंजाबमध्ये 13 जागा, यूपीमध्ये 13 जागा। या ठिकाणी मतदान जो आहे ते पार पडतंय आणि अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा जी आहे ती पडायला लागलेली आहे। उत्तर प्रदेशमध्ये महत्त्वाचा मतदारसंघ तो म्हणजे वाराणसी। या ठिकाणाहून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत। 2014 आणि 2019 मध्ये मोदींचा विजय झालेला होता, त्याच्यामुळे वाराणसी ही सर्वात मोठी लढत म्हणून मतदारसंघ पाहिला जातो यूपी मधला। आणि यूपीचे मुख्यमंत्री असलेले योगी आदित्यनाथ यांनी सकाळीच म्हणजे 7 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सकाळीच येत आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय। जे.पी. नड्डा सुद्धा आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। संपूर्ण प्रक्रिया ते पार पाडतायत आणि आपल्या मतदानाचा अधिकार बजावतायत।